महाराष्ट्रामधील लाडक्या बहिणींसाठी दोन मोठ्या गुड न्यूज आलेली आहेत। पहिली गुड न्यूज म्हणजे आपण पाहिलेलं असेल की लाडकी बहीण योजनेची पडताळणी होणार म्हणून तुम्ही न्यूज पाहिलेली होती। पाहू शकता ही न्यूज आलेली होती। यामध्ये आता खुशखबर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे। या रेशन कार्ड धारका महिलांची पडताळणी होणार नाही। तर ही पहिली मोठी खुशखबर आपण बघणार आहोत। त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही ज्याची वाट पाहताय तो म्हणजे 11वा हप्ता लाडक्या बहिणींना या तारखेला मिळणार 11वा हप्ता, त्याबद्दलची मोठी अपडेट आलेली आहे, ती देखील आपण पाहणार आहोत। तर हे महत्त्वाच्या दोन बातम्या आपण पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा। तर बघा, पहिली न्यूज या ठिकाणी आलेली आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, या रेशन कार्ड धारक महिलांची आता पडताळणी होणार नाही। तर काय आहे संपूर्ण माहिती पाहूयात पहिल्यांदा, त्यानंतर मे महिन्याचा म्हणजे या महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे त्याची जी माहिती आली ती देखील पाहूयात। तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे। शिंदे सरकारने सुरू केलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा पुढील हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यामध्ये देखील जमा होणार आहे। परंतु आता बघा, 2024 मध्ये ही योजना सुरू झाली, महत्त्वाकांक्षी योजना आहे। प्रत्येक महिन्याला 1500 रुपयाचा तुम्हाला आर्थिक आधार भेटत आहे। तुम्हाला याचा फायदा होतो की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर बघा, या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जात आहेत। आतापर्यंत या योजनेचे एकूण 10 हप्ते जे आहेत देण्यात आलेले आहेत। पहिला हप्ता 2024 जुलैमध्ये देण्यात आला। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक महिन्याचे 2024 मध्ये देखील हप्ते भेटत राहिले, जसे की सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, आणि त्यानंतर 2025 मध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यापर्यंत तुम्हाला या ठिकाणी टोटल आतापर्यंत 15,000 रुपये भेटलेले असतील, म्हणजे टोटल 10 हप्ते भेटलेले असतील। आता तुमचा या ठिकाणी 11वा हप्ता जमा होणार आहे, त्याची देखील माहिती पुढे आलेली आहे। तर बघा, आता मे महिन्याचा लाभ देखील लवकरच तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। त्याआधीच मात्र लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला आहे। खरे तर लाडकी बहीण योजनेत फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या आणि याच घटनेच्या पार्श्वभूमीवर या योजनेच्या अर्जांची पुन्हा पडताळणी करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आल्याचं वृत्त समोर आलेलं आहे। तर बघा, दरम्यान या पडताळणीनंतर ज्या महिला निकषाबाहेर आहेत आणि याचा लाभ घेत आहेत त्यांना या योजनेतून वगळले जाईल, त्यांचे अर्ज बाद केले जातील अशी माहिती सुद्धा समोर आलेली आहे। महिला व बालविकास विभागाकडून या योजनेच्या सर्व अर्जांची पडताळणी होणार असल्याचं सांगितलं होतं। मात्र आता या संदर्भात एक मोठं अपडेट देखील समोर आलेले आहे, या महिलांच्या अर्जाची पडताळणी मात्र होणार नाही। तर बघा, ही मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी असणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्वच अर्जांची पडताळणी केली जाणार नाही। बघा, सरकार काही महिला लाभार्थ्यांचे अर्ज पडताळणार नसल्याचं म्हटलं जात आहे। या योजनेतील नियमांचे उल्लंघन करून लाभ घेतलेल्या महिलांचे अर्ज बाद केले जात आहेत। दरम्यान यातही काही महिलांचे अर्ज बाद केले जाणार नाहीत। पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक असलेल्या महिलांच्या अर्जांची पडताळणी होणार नाही। तर बघू शकता, तुमच्याकडे जर पिवळं आणि केशरी रेशन कार्ड धारक तुम्ही असाल आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्ही घेताय तर तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाणार नाही। तर बघा, तुमचं कुठलं रेशन कार्ड आहे, पिवळं आहे की केशरी, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताय का तेही सांगा। तर तुमच्यासाठी ही मोठी खुशखबर असणार आहे। या रेशन कार्ड धारक असलेल्या महिलांच्या अर्जाची पडताळणी मात्र केली जाणार नाही, ही माहिती आता देण्यात आलेली आहे। तर आता बघा, लाडक्या बहिणींना या तारखेला मिळणार 11वा हप्ता, त्याबद्दलची जी मोठी अपडेट आलेली आहे ती आपण बघूयात। कारण की तुम्ही एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला 2 मे पासून भेटला, याच महिन्यामध्ये भेटला होता। 11व्या हप्त्याची तुम्ही वाट पाहताय, एप्रिलचे तुमचे पैसे जमा झालेले असतील। तर बघा, आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींना पुढील हप्ता कधी मिळणार याबाबत नवीन अपडेट आलेला आहे। तर पहा, महाराष्ट्र राज्य सरकारनं ही सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भातलं हे 11व्या हप्त्याबद्दलचं महत्त्वाचं अपडेट आहे। या माध्यमातून तुम्हाला डीबीटीद्वारे 1500 रुपये दिले जाणार आहेत ह्या महिन्याचे देखील। आतापर्यंत या योजनेतून तुम्हाला 15,000 रुपये भेटलेले आहेत, म्हणजे टोटल 10 हप्ते भेटलेले आहेत एप्रिल 2025 पर्यंत। महत्त्वाची बाब अशी की याचा 11वा हप्ता कधीपर्यंत खात्यात येऊ शकतो या संदर्भात एक नवीन माहिती सुद्धा हाती आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 11व्या हप्त्याची संभाव्य तारीख समोर आलेली आहे। तर बघा, ही न्यूजमध्ये माहिती देण्यात आलेली आहे, तीच आपण बघणार आहोत। बघा, केव्हा जमा होणार लाडक्या बहिणींच्या खात्यात 11वा हप्ता।
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि ही योजना बंद होणार नाही. प्रत्येक महिन्याचा तुम्हाला या ठिकाणी जो आर्थिक आधार आहे 1500 रुपयाचा तो आम्ही देत राहू, असं स्वतः मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांनी सांगितलेलं आहे. आणि ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे. 2025-26 साठी या योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद देखील अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. आणि हा निधी कमी पडला तर अजून पुरवणी मागण्यामध्ये तो घेतला जाईल, असं स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची तर गरज नाही. परंतु मग मे महिना आता जवळपास या ठिकाणी संपत चाललेला आहे. मे महिना संपण्यासाठी आता 10 ते 12 दिवस राहिलेले आहेत. मग मे महिन्याचा हप्ता अजून जमा झालेला नाही. मग कधीपर्यंत जमा होऊ शकतो, तुम्ही त्याची वाट पाहत असाल. मागचे सर्व पैसे देखील तुमच्या आतापर्यंतचे खर्च झालेले असतील. तुम्ही 11व्या हप्त्याची वाट पाहताय की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. बघा, खरं तर या योजनेचा प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटी जमा होतो. साधारणतः हे वेळापत्रक असतं लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्याचं. तर मग आता 11वा हप्ता नेमका कधी जमा होणार? प्रत्येक महिन्याच्या 26 ते 30 तारखेच्या दरम्यान या योजनेच्या माध्यमातून पैसे जमा केले जातात. आतापर्यंत जे पण आपण पाहिलं असेल, जेवढे पण या ठिकाणी तुमचे इन्स्टॉलमेंट आले ते महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच शक्यतो या ठिकाणी जमा झालेले आहेत. तर एप्रिल महिन्याचा लाभ मात्र एप्रिल महिन्यात जमा झाला नाही. बघा, मागच्या महिन्याचा लाभ जो होता तो एप्रिल महिन्यामध्ये जमा झालेला नव्हता. एप्रिलचा लाभ हा मे महिन्यामध्ये देण्यात आलेला होता. एप्रिलच्या लाभासाठी थोडासा उशीर झाला होता, कारण की बघा एप्रिल महिना जो असतो या ठिकाणी नवीन आर्थिक वर्ष या महिन्यापासून चालू होतं आणि जी पण आर्थिक व्यवहार असतात किंवा जी प्रक्रिया असते त्यासाठी थोडासा वेळ लागतो. त्याच्यामुळे हा इन्स्टॉलमेंट जो होता तुमचा तो काय झाला होता, थोडासा लेट झालेला होता, जो की तुम्हाला या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये न भेटता मे महिन्याच्या 2 तारखेपासून भेटायला सुरुवात झालेली होती. तर बघा, यामुळे मे महिन्याचा लाभ जून महिन्यात येणार की काय अशी चर्चा सुरू होत्या. पण बघा, तुम्ही या ठिकाणी विचार करत असाल की मे महिन्याचाही लाभ अजून आलेला नाही, तो पुढे जाईल की काय. पण बघा, मे महिन्याचा हप्ता म्हणजेच 11वा हप्ता हा या महिन्यातच जमा होण्याची शक्यता आहे. मे महिना संपण्यास अजून 13 ते 14 दिवस या ठिकाणी वेळ बाकी आहे. यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात येत्या 14 दिवसात 11वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. बघा, राहिलेल्या ह्या दिवसामध्ये कधीही पैसे येऊ शकतात, कधी येऊ शकतात. मग 30 मे पर्यंत या योजनेचा पुढील हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. तर बघा, आता न्यूजमध्ये जी माहिती दिली ती म्हणजे 30 मे पर्यंत तुम्हाला हे पैसे जे आहेत या ठिकाणी मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे भेटू शकतात. त्यामुळे तुम्हाला आता ही आनंदाची बातमी असणार आहे. मे महिन्याचा हप्ता जो असणार आहे तुमचा 1500 रुपयाने असणार आहे. 21 रुपयाबद्दल अजून निर्णय झालेला नाही. 21 रुपयानं योग्य वेळी निर्णय घेऊ असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे सध्या तरी तुम्हाला फक्त 1500 रुपयानेच हे पैसे भेटणार आहेत. मात्र हे पैसे तुम्हाला प्रत्येक महिन्याचे भेटत राहतील. हा हप्ता तुमचा बंद नाही. तर बघा, 30 मे पर्यंत 11वा हप्ता भेटू शकतो असं म्हटलंय. परंतु या संदर्भातली अधिकृत घोषणा मात्र केलेली नाही. जसं की स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी याच्या अगोदर घोषणा केलेल्या होत्या की एप्रिल महिन्याचा हप्ता या ठिकाणी 2 मे पासून भेटेल, तशी घोषणा केलेली नाही. परंतु तुम्हाला 100% या महिन्यामध्येच पैसे भेटतील, कारण की या महिन्यामध्ये हप्ता लेट होण्यासाठी कुठलंही दुसरं कारण नाही. एप्रिल महिन्याचा हप्ता लेट झाला होता कारण की नवीन आर्थिक वर्ष चालू होतं त्याच्यामुळे. परंतु या महिन्याचा तुम्हाला हप्ता जो आहे 30 तारखेपर्यंत या ठिकाणी भेटेल असं हे न्यूजमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. तर आता लाडक्या बहिणींना दुसरी एक योजना आणली ती म्हणजे कर्ज योजना. बघा, लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना आगामी काळात कर्ज सुद्धा उपलब्ध करून दिलं जाणार आहे. स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी याबाबत माहिती देखील दिली. यांनी काय म्हटलं बघा याबद्दल, बहिणींना आगामी काळात 30 ते 40,000 रुपयापर्यंतचं कर्ज उपलब्ध करून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. ज्या लाडक्या बहिणी स्वतःचा उद्योग सुरू करायचा असेल, त्यांच्यासाठी या ठिकाणी लघु उद्योग असेल किंवा इतर व्यवसाय करायचा असेल, त्यासाठी लघु उद्योगासाठी कर्ज उपलब्ध केले जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे. तसेच या कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनेतून शासनातर्फे भरला जाणार आहे अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. पण ही योजना सध्या विचाराधीन आहे, त्यामुळे या संदर्भात पुढे काय निर्णय होणार ते देखील पाहणं गरजेचं असणार आहे. बघा, अजून यासाठी कुठलेही या ठिकाणी फॉर्म वगैरे आलेले नाहीत किंवा फॉर्म वगैरे सुरू झालेले नाहीत, अर्ज वगैरे नाहीत. ही सध्या विचाराधीन आहे, याच्यावरती प्रक्रिया चालू आहे. जसे याबद्दल निर्णय होईल तशी तुमच्यापर्यंत माहिती दिली जाईल. कारण की बघा, ही जी कर्ज योजना असणार आहे ती लाडक्या बहिणींसाठी अतिशय उपयोगी असणार आहे. कारण की तुमचा जो 1500 रुपयाचा दर महिन्याचा लाभ आहे तो त्यातून वळता केला जाणार आहे आणि तुम्हाला एक हाती एक रकमी या ठिकाणी हे कर्ज जे आहे बँकांकडून उपलब्ध करून दिलं जाणार आहे. ज्या अर्थी तुम्ही या ठिकाणी छोटा मोठा व्यवसाय करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये
तुमचा आर्थिक जो पाया असणार आहे तो भक्कम करण्यास तुम्हाला मदत होणार आहे. तर त्यासाठी देखील ही माहिती आलेली आहे, परंतु सध्या ती योजना जी आहे अजून विचाराधीन आहे. त्याबद्दल अजून अंमलबजावणी सुरू झालेली नाही. त्याबद्दल जशी अजून अपडेट येईल त्याबद्दलची माहिती तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहे. त्यासाठी या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तर संपूर्ण महत्त्वाचा अपडेट तुम्हाला दिलेले आहे. 2 मोठ्या खुशखबरी या ठिकाणी दिलेल्या आहेत लाडक्या बहिणींसाठी, म्हणजेच मे महिन्याच्या हप्त्याबद्दलची. तो तुमचा 30 तारखेपर्यंत जमा होणार आहे. आणि लाडकी बहीण योजनेची सध्याची जी पडताळणीबद्दलची न्यूज आली होती त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारक महिला आहेत त्यांची मात्र पडताळणी होणार नाही. तर संपूर्ण महत्त्वाची अशी आनंदाची बातमी या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि नवीन अपडेट पाहण्यासाठी या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.